हनुमंत पवारजी, दरवेळी हे बघायला मिळालं की काँग्रेस एकतरांसोबत जाते, उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळालं आणि नंतर त्यावेळी जो डिबॅकल झाला त्यावेळी मग आरोप असा होतो की काँग्रेससोबत सीट शेअर करायला नको होत्या आणि मग त्यांच्या जागा वाढल्या असत्या किंवा काँग्रेसने इतरांसोबत सीट शेअर करायला नको होत्या म्हणजे काँग्रेसच्या जागा वाढल्या असत्या। हा एकमेकांवरचा आरोप सदैव चालू असतो। या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे मी आपल्याला विचारतो, एक काळ होता काँग्रेसचा या उत्तर पट्ट्यामध्ये देशभरामध्ये बाले किल्ले होते, सगळे एक नव्हता अनेक होते, राज्याच्या राज्य होती, मुख्यमंत्री राहिलेले अखंड उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार, अखंड बिहार असताना सुद्धा। या स्थितीनंतर काँग्रेस विरोधाचा एक अख्खी लाट येते इमर्जन्सीच्या नंतर आणि ते एक अख्खं राजकारण बनतं। यानंतर कुठेतरी काँग्रेसने या सगळ्या आघाड्यांच्या बाबतीत या पक्षांचा आदर ठेवून सुद्धा स्वतंत्र लढलं पाहिजे, कधीतरी स्वतःचं पाणी स्वतः चोखलं पाहिजे, असं नाही वाटत? प्रसन्नजी, व्यापक भारतीय लोकशाही टिकवण्याचा विचार ज्यावेळेस आम्ही देशभर मांडतो आणि त्यासाठी इंडिया आघाडी बांधतो त्यावेळेस आम्हाला अपरिहार्यपणे भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल अपरिहार्यपणे प्रादेशिक पक्षांना सोबत घ्यावं लागतं। आता ते घेत असताना आमचे निकष आणि भाजपाचे निकष याच्यात फरक आहे। राष्ट्रीय जनता दल धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलतो, तीच काँग्रेसची भाषा आहे। राष्ट्रीय जनता दल आता या बिहारच्या निवडणुकीमध्ये नानी वडेकर मॅडमनी सांगितलं तोच मुद्दा मी थोडा पुढे घेऊन जातो की स्वास्थ्य, शिक्षा, रोजगार ह्या मुद्द्यावर आणि निवडणूक आयोगाची स्वायत्तता टिकली पाहिजे आणि निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर नाही झाला पाहिजे। ह्या मुद्द्यावर आरजेडी सोबत आम्ही सोबत होतो आणि भारतीय बिहारच्या निवडणुकीमध्ये हे मुद्दे चर्चेत आणण्याचं कामच महागठबंधनने केलं। नाहीतर तिथं सगळी भाषणं बघा तुम्ही मोदी साहेबांची। मी तुम्हाला विचारतोय आणि हा थोडासा प्रश्न थोडा अकॅडमिक आहे, थोडा या राजकारण्यांना निवडणुकीच्या पलीकडे जाणार आहे। किती काळ अशा प्रकारे काँग्रेस हा नेहमी धाकटा भाऊ होणार राज्यांमध्ये आणि ते सत्ता येईल न येईल हा पुढचा मुद्दा आहे, पण किती काळ हे धाकटे भाऊ पण एक राष्ट्रीय पक्ष निभावणार प्रादेशिक पक्षांसमोर? कधीतरी एकदा फुल फ्लेज होऊन जाऊ दे, आपणच उतरूया, जनतेला निर्णय घेऊ द्या की कोणता पक्ष महत्त्वाचा आहे, असा काही विचार नाही केला? कारण गेल्या काही काळामध्ये आपण नेहमी आघाडीमध्ये लढलेला आहात आणि त्याचा फार फायदा काँग्रेसला झालेला नाही, उलट आरोप मान्य करायचं झालं तर तुमच्यामुळे मित्रपक्षाला तोटा झालाय। नाही, खरं म्हणजे आम्ही याकडे आमचा पक्ष उभा राहणे, पक्ष वाढवणे ह्या दृष्टीने तर पाहिलं पाहिजेच पाहिजे, पण निवडणुकांमध्ये इलेक्टोरल मेरिट हे सगळ्यात महत्वाचं असतं। आणि आता जी लढाई आहे ही काँग्रेस वर्सेस भाजप अशी थेट न जाता महायुती, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणतो आणि एनडीए म्हणतो देश पातळीवर, एनडीए वर्सेस इंडिया आघाडी अशी लढाई आहे। अशा लढाईमध्ये आमचाच पक्ष एकटा लढेल, आम्ही कुणाला सोबतच घेणार नाही असा दुराग्रह केला तर जी व्यापक भूमिका काँग्रेस पक्ष राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब मारतील त्याला ते मारक ठरू शकतं। त्यामुळे देशहिताच्या दृष्टीनं लोकशाही टिकवण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन जाणं आणि एनडीए घटक पक्षांना थांबवणं ही जर आमची प्रायोरिटी असेल तर कधीच मित्र पक्षाला झुकतं माप द्यावं लागणार आहे। त्याच्या उलट अनेक अशी राज्य आहेत की जिथं मित्र पक्ष काँग्रेसला झुकतं माप देत आहेत। कर्नाटकमध्ये आम्ही लढत असताना, तेलंगणामध्ये लढत असताना आम्हाला मित्र पक्षाची साथ मिळते, मदत मिळते। तर हे जे परस्पर सामंजस्य आहे त्याला आमच्या दृष्टीने सध्या महत्त्वाचं आहे। हेही खरं की काँग्रेस पक्षाने स्वतःची ताकद वाढवली पाहिजे, त्यासाठी निवडणुका इतकं प्रभावी माध्यम असू शकत नाही, पण त्याच्यातलं जे तारतम्य आहे की आता आपल्या समोरची लढाई कोणती आहे तर ती लोकशाही टिकवण्याची, संविधानिक संस्था टिकवण्याची आहे।